नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे चिन्मय परब आणि तुम्ही बघत आहात यात्री इंजिनियर यूट्यूब चॅनल. तर आज आहे बुधवार आणि मी निघालो आहे आज घरी जायला. फायनली आज माझं सबमिशन झालं आहे. होय, फायनल इयरचं फायनल सबमिशन कंप्लीट झालं आहे. एक फक्त छोटंसं मॉडेल करायचं राहिलं एका प्रोजेक्टचं. ते मी माझ्या ग्रुप मेंबर्सना करायला सांगितलं आहे, जे की शुक्रवारपर्यंत कंप्लीट होईल. सो मी आज घरी जातो आहे. तर आता दिवा एक्सप्रेसने जातो आहे. आता मग अशी बघितलं होतं तेव्हा दिवा एक्सप्रेस होती बुखेमध्ये. तर आता आपण निघूया. 2:30ची ट्रेन आहे आणि ऑलरेडी 2 वाजले आहेत. सो लेट झालं आणि इथून जायला पण काय मार्ग नाही. सो आपण बघूया, लिफ्ट घेऊन जाऊया. आणि हा नवीन सेटअप मी कालच मागवला आहे, ट्रायपॉड. तर तुम्हाला आता व्यवस्थित स्क्रीन वगैरे दिसत असेल. याच्यावरती मी चांगलं आता ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करीन. चला तर मग आता आपण निघूया आणि स्टेशनला पोचल्यावरती तुम्हाला कळवतो. तो कॉलेजकडे उभा आहे इथे आणि इथून आता लिफ्ट बघतो. आता इथे लिफ्टसाठी बघूया आता स्टेशनपर्यंत कोण सोडतं आहे ते. चालत जाऊया पुढे. ॲक्च्युली आता माझी सेकंड लास्ट ट्रिप आहे घरी. सो थोडं बॅग वगैरे जड झाली आहे. बॅगेत सगळी आता नको असलेली आता इथे पुस्तकं जी आहेत ती आता घेतली बॅगेत. सो मग आपलं लास्ट ट्रिप जेव्हा असेल घरी जायची तेव्हा आपल्याकडे जास्त म्हणजे वजन राहणार नाही. मग थोडंसं आताच शिफ्ट करतो आहे. आणि 2 तारखेला आमचे प्रॅक्टिकल्स आहेत. सो बघूया आता कसं काय, कधी यायचं ते. यायचं काय नक्की नाही. आता लिफ्ट बघतो कोण भेटते आहे का इथे. लिफ्ट मिळाली होती. आता इथल्या टर्नकडे येऊन थांबलो रेल्वे स्टेशनला. आता इथून पुढे बघूया आता कुठली लिफ्ट मिळते आहे का. आपल्याला जी ट्रेन मिळेल पण बघूया कसं काय होतं आहे. ऊन तर खूप आहे. इथे मी दिसत नसेल कारण की माझ्या बॅक साईडला सन आहे. सो ते आता कोण दिसत तर नाही लिफ्टसाठी. बघूया. ॲक्च्युली आमचं जे कॉलेज आहे ते स्टेशनपासून तसं जवळ आहे, पण ते आतमध्ये आहे MIDCमधनं खूप. सगळे येत आहेत ते सगळे डबल सीटच आहेत. आपल्याला सिंगल सीट कोण अजून तरी दिसलं नाही येताना. स्टेशन मी आता मांडवीने. स्टेशनला आलो आहे. आता तिकीट काउंटरला जाऊया. आलो पुढे तिकीट काउंटर आहे. ट्रेन गेली असेल तर वाट लागणार आहे. टाईम तर झाला आहे. फायनली तिकीट मिळाली आहे. पण दिवा ॲक्च्युली चुकली आपल्याला थोड्याशा अंतरासाठी. तर सांगतो तुम्हाला काय झालं नक्की ते. जरा जाऊन बसतो आता प्लॅटफॉर्मला आणि मला कळवतं. ॲक्च्युली आपल्याला ट्रेन चुकली. 2:30ची होती. टाईमवर असल्यामुळे आपल्याला ती नाही मिळाली. आता पुढची कोचुवेली एक्सप्रेस आहे, इंदोर कोचुवेली एक्सप्रेस, जी त्याचा स्टॉप पुढं आला आहे. सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. आता बघितलेलं तेव्हा चिपळूणला होती. आता आपण तिकीट घेतली आहे तिची. नॉर्मल तिकीटपेक्षा थोडीशी महाग तिकीट आहे. बघा, 95 रुपीजची तिकीट आहे आणि ते अनाऊन्समेंट चालू आहे. आता दुसरी कुठची तरी ट्रेन येते मुंबईला जाणारी. सो आपण आता प्लॅटफॉर्म नंबर 1वरती. मी आता इथे बसलो आहे आणि अजून तसं बराच वेळ आहे. आता वाजले आहेत अराऊंड 3 वाजले. 1 तास वाट बघायची आहे. 4ची ट्रेन आहे.
असं काहीसं स्टेशन आहे रत्नागिरीचं. ते आता या साईडला मालगाडी थांबली आहे आणि इकडे पहिला आणि शेवटचा जो डबा असतो तो जनरल असतो. तर आपण पुढे जाऊया. ट्रेनची अजून अनाऊन्समेंट झाली नाही. ट्रेनची अनाऊन्समेंट झाली की आपण पुढच्या साईडला जातो. तिकडे बसायला जागा पण नाही आणि ऊन पण आहे खूप. सो इथे थोडी सावली आहे, बसूया. ते थोडंसं आपण जरा लवकर निघायला पाहिजे होतं, तर दिवा मिळाली असती. अरे यार, ही अनाऊन्समेंट चालू होती सारखी म्हणून ना व्यवस्थित व्हिडिओ करायला मिळत नाही. तर मी म्हणत होतो की जरा आपण लवकर निघालो असतो. मला माहिती होतं की 2:30ची ट्रेन आहे, पण मला वाटलं का थोडीशी लेट होईल, थोडी मिळेल आपल्याला. पण ॲक्च्युली सुटली टायमिंगवरती. कारण की ॲक्च्युली ती ट्रेन आधी येऊन थांबते याच्यावरती स्टेशनला 2:30च्या आधीच, म्हणून ती मोस्टली टाईमवरतीच सुटते. पण ठीक आहे, आपल्याला सुपरफास्ट एक्सप्रेस मिळाली. आता ती 4 वाजेपर्यंत येईल आणि सेम टायमिंगला आपण पोचू, 6 वाजताच पोचू. तर बघूया आता किती वाजेपर्यंत आता येते. चिपळूणवरनं सुटली आहे, चिपळूणवरनं डायरेक्ट स्टॉप रत्नागिरी आहे त्याचा. आणि आता बस थोडा वेळ वाट बघूया, 1 तास. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं की तुम्हाला समजा तिकीट वगैरे काढायची असेल ना रेल्वेची, UTS म्हणून एक ॲप येतो. तर UTS ॲपवरनं तुम्ही तिकीट काढा. कारण की इथे स्टेशनला येऊन तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर एकतर गर्दी असते आणि ह्यांना व्यवस्थित माहीत नसतं रेल्वेच्या स्टाफला की किती वाजताची ट्रेन आहे, कुठे जाणे ट्रेन आहे. जेव्हा तुम्ही स्वतःहून जेव्हा येऊन सांगता, आता जी मोबाईल वगैरे वापरतात, ज्यांना माहिती आहे कुठच्या ॲपवरनं ट्रेन वगैरे कळते, आपल्याला टायमिंग्स कळतं, त्यांचं ठीक आहे. पण ज्यांना नाही कळत किंवा त्यांना माहीत नसतं की कुठची ट्रेन किती वाजता येते, तर त्यांच्यासाठी मी सांगतो की UTS ॲपचा वापर करा आणि तेथून तिकीट काढा. तुमचा वेळ पण वाचतो आणि तुम्ही आरामात येऊन इथे बसू शकता. तुमची ट्रेन मिस नाही होणार. मला पण आज UTSवरनं काढली असती तर मे बी मला ही दिवा एक्सप्रेस मिळाली असती. पण ठीक आहे, डेस्टिनीचा पार्ट होता, आपल्याला सुपरफास्ट एक्सप्रेस मिळाली, त्याने जाऊया आपण. ठीक आहे, तसं काही नाही. आणि हे आता माझ्या मागे रत्नागिरीचं स्टेशनचं तुम्ही हे बघू शकता. आणि हा फोटो मी थांबलेला टाकतो, मस्त येतो इथे फोटो. तर ही 12449 गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस ही गोव्यावरनं सुटते आणि चंदीगड जंक्शनपर्यंत जाते. ही एक सुपरफास्ट ट्रेन आहे. तर आताच मी वाचलं त्याच्याबद्दल, इकडे लागली आहे त्या साईडला 2 नंबर प्लॅटफॉर्मला. आणि आपली ट्रेन आहे इंदोर कोचिवली एक्सप्रेस, जी की ऑब्व्हियसली इंदोरवरनं सुटते आणि कोचिवलीला जाते. ही पण एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. आणि रत्नागिरीला स्टॉप असण्याचं एक महत्त्वपूर्ण रिझन म्हणजे सगळे ट्रेन्स इथे थांबतात. ऑलमोस्ट कुठची पण फास्ट ट्रेन असून दे, कुठची पण स्लो ट्रेन असून दे, सगळ्या ट्रेन्स इथे थांबतात. हे या स्टेशनचं वैशिष्ट्य आहे. आणि बस तसं कंटाळा आला आता इथं बसून, कारण तिथे गप्पा वगैरे मारायला पण कोण नाही. स्टेशनवरती ऑलमोस्ट कोण नाही इथे. ते सगळी लोक आता बोर्ड काढत आहेत ट्रेन. इकडे आता मध्ये ट्रेन उभी आहे, ही म्हणून दिसत नाही. त्या ट्रेनच्या पलीकडच्या साईडला ह्याची संपर्क क्रांती एक्सप्रेस लागली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे स्टेशनला कोणच नाही. अनाऊन्समेंट होत आहे ट्रेनचं की ट्रेन आली आहे असं. आत्ताच अनाऊन्समेंट झाली कोचिवली एक्सप्रेसची, जी की आपण आता जाणार आहोत. त्याची 15 मिनटं लेट जाते आधी. तर 4:15ला येण्याची शक्यता आहे. मी बघितलं आता ह्याच्यावरती ॲपवरती, तर भोकेवरनं डिपार्ट झाली, उक्षीवरनं डिपार्ट झाली. आता पुढचं स्टेशन भोके आहे. आणि समोरून आता नागरकोइल एक्सप्रेस कुठची तरी येते आहे, नागरकोइल गांधीधाम एक्सप्रेस. तर मे बी त्याचं क्रॉसिंग असेल रत्नागिरीमध्ये, त्यामुळे 15 मिनटं लेट थांबवली असेल. तर बघूया किती वाजता येते. ती आली की तुम्हाला कळवतो. एक्झॅक्ट 4 वाजले आहेत आणि 4 वाजता ट्रेन इकडे आली आहे, येते आहे. तर जनरल डबा पुढे आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जायला पाहिजे चालत. तर मग आता ट्रेन बोर्ड करतो आणि कळवतो. मे बी गर्दी असू शकते आज ट्रेनला, कारण की ट्रेन बाहेर जाणारी आहे आणि स्टॉप्स पण जास्त नाही त्याला. सो जनरलला गर्दी असेल. बघूया कसं काय होतं आहे.
आणि बरंच पुढे चालत जायचं आहे. ट्रेन आली आहे पण थांबेल मे बी बराच वेळ. फायनली खूप दिवसांनी घरी जातो आहे. खूप मस्त वाटतं आहे आता. मागे मी होळीमध्ये गेलो होतो घरी, तर तुम्हाला ट्रेन जवळ आली का तुमचा ट्रेनचा लुक दाखवतो. त्या साईडला नागरकोइल गांधीधाम एक्सप्रेस पण आली आहे प्लॅटफॉर्म नंबर 2ला. तर ती पण वाटतं मी सांगितलेलं तसं क्रॉसिंगला थांबणार रत्नागिरीमध्ये, त्याच्यासाठीच ते सांगत होते की 15 मिनटं लेट होईल. पण 15 मिनटं लेट झाली ना, ऑन टाईम ट्रेन होती. आणि गर्दी पण तशी दिसत नाही इथे ट्रेनला बोर्ड करताना. जरा अजून बरंच पुढे जायला पाहिजे आपल्याला. वाटतं 3 ते 4 नंबरला येईल. तेवढी गर्दी दिसत नाही. मिळेल आपल्याला बसायला जागा. बघूया आता. ते जनरल इथे पण आहे. जनरल डबे बरेच दिसतात इथे. हा 3 डबे आहेत आय गेस जनरलचे. तर आता ट्रेन बोर्ड करतो आणि बसलो की तुम्हाला कळवतो. ते रत्नागिरीला बरीच ट्रेन खाली जाते. खूप पॅसेंजर्स वगैरे उतरले आहेत. तर आपल्याला वाटतं बसायला जागा मिळेल असं वाटतंय. तर आता मग बघूया आता. फायनली बसायला मिळाली आहे सीट इथे. विंडो सीटच मिळाली आहे. बरं झालं. तर मी म्हटलं तसं रत्नागिरीला ट्रेन खाली होते आणि आता पुढचा स्टॉप डायरेक्ट पुढं आहे. तो काय टेन्शन घ्यायची गरज नाही. डायरेक्ट 6:40ला आपण आता उतरू. अजून ट्रेन काय सुटली नाही. बऱ्याच वेळ रत्नागिरीला स्टॉप असतो तसा नॉनस्टॉप ट्रेन असल्यामुळे. तर ट्रेन सुटली का मग आता तुम्हाला कळवतो. ट्रेनचं असं इंटेरियर आहे. आणि ट्रेन रत्नागिरी स्टेशनवरनं सुटली आहे आणि आता याचा पुढचा स्टॉप डायरेक्ट पुढं आहे. आता भेटूया नंतर परत रत्नागिरीला काही दिवसांनी आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. थांबा. रत्नागिरी स्टेशनवरनं बोर्ड झाली आहे आणि आता जस्ट सुटली आहे. अजून त्या साईडला आपलं कुठेतरी कॉलेज आहे. इथून दिसणार नाही. ते GF+ की कंपनीचा इथे लोगो दिसतो. ते रात्रीचं थोडंसं ब्लिंक होतं. तिथून तुम्हाला कळतं की पण ह्या साईडला आपलं कॉलेज आहे. आणि कॉलेजला आता भेटूया आपण काही दिवसांनी. आता 4-5 दिवसांनी. कारण की 2 तारीखला माझा प्रॅक्टिकल आहे. सो मे बी 1ला किंवा 30 तारीखला मी रिटर्न येईन. तर तेव्हा त्याचा पण ब्लॉग मी करीन. पण आता तुम्ही रत्नागिरीचा व्ह्यू बघू शकता. इकडे तुम्हाला सगळी दिसते आहे. समोरची बाजू आहे ती पूर्ण MIDCचा एरिया आहे. तिकडे GF+ दिसते आहे पण मी आता झूम करून तुम्हाला इतकं दिसणार नाही कॅमेरामध्ये. तर ठीक आहे. बसायला वगैरे मिळालं आहे व्यवस्थित. आता कानात जरा हेडफोन घालतो आणि मूवी बघत बसतो. आणि मध्ये काय तुम्हाला काय ट्रेन वगैरे दुसरी कुठची आली काय दाखवा असं वाटलं तर दाखवतो.
हे आलं आहे आडवली स्टेशन. असा काहीसा व्ह्यू आहे आडवली स्टेशनचा. ट्रेनचा इथे स्टॉप नाही, पण मे बी क्रॉसिंगसाठी पण नाही थांबवणार, कारण की मधल्या ट्रॅकवरती आहे ट्रेन. सो क्रॉसिंगला पण नाही थांबवणार, जस्ट स्लो केली आहे ट्रेन. इथे काय यांचं आता पेंटिंगचं काम चालू आहे, म्हणून तिथं दिसलंच नाही काय बोर्डवरती दिलं आहे ते. ठीक आहे, ट्रेन डिपार्ट झाली आहे आता आडवली स्टेशनवरनं. आता थोड्याच वेळात राजापूर पण येईल. तर ठीक आहे. आणि तास झाला निघा, तासापासून ट्रेन थांबली इथे वेरवली स्टेशनला. आणि मे बी आता लेट होईल की नाही काय माहिती, 47पर्यंत पोचतो आहे की नाही काय माहिती. ठीक आहे, बघूया. आता ट्रेन सुटली आहे जस्ट. आता खूप सो पुढे मध्ये कुठे थांबू दे नको, डायरेक्ट पुढायला थांबू दे. मी घरी फोन करून सांगितलं मम्मीला पण की 46च्या ट्रेन येतं. मम्मी कुडामध्येच आहे, येईल नाही. मी बाबांना पण सांगितलं. ठीक आहे. आता मूवी बघत होतो, मला मध्येच ट्रेनचा हॉर्नचा आवाज आला आणि शूट करायचं राहून गेलं. फोन पण चार्जिंग लागला, फोनला बॅटरी नाही तेवढी. तो मला जास्तच राहिला, थोडासा जाताना तरी शॉर्ट घेतला आहे. तर ठीक आहे, आता सुट्टी आहे ट्रेन. आता परत कंटिन्यू करतो. मूवी खूप चांगली आहे. तुम्हाला मूवीचं नाव काय ते तुम्हाला लास्टमध्ये सांगतो. मी ब्लॉग शॉट करतो बघा, तुम्हाला मूवीचं नाव सांगतो. खूप चांगली मूवी. आपण वैभववाडीला पोचलो. आता अर्धी मूवी बघून झाली आहे आणि आता वाजले. आणि ते इको पॅसेंजर्स आहेत आपले. कहाँ पे जा रहे हैं आप? कहाँ पे गोवा जा रहे हैं? अभी गोवा जा रहे हैं? हाँ, क्लब घूमेंगे. कितने दिन का है? 1 हफ्ते का है. मजा है. हम कुडाल जा रहे हैं. इधर कुडाल जा रहे हैं. अभी नेक्स्ट स्टेशन उतरेंगे. कुडाल में घर है हमारा, मतलब यहाँ कॉलेज है, रत्नागिरी में कॉलेज है. अभी छुट्टी है तो घर जा रहा हूँ. इथले मी सांगितले जसे आपले को पॅसेंजर होते ते गोव्याला जात आहेत. तर ते मला विचारत होते गोव्यामध्ये काय काय स्पेशल आहे बघण्याला, खायला वगैरे. तर मी त्यांना 2-3 प्लेसेस रिकमेंड केले. मे बी त्या होप्सो ते तिकडे विजिट करतील. आणि ठीक आहे, मजा आहे. एक मजा म्हणून मित्रांसोबत फिरायला आम्ही पण प्लॅन करत होतो लास्ट इयरचे कुठेतरी जायचं. पण बघूया कुठे प्लॅन होतं आहे ते, कारण की आता सध्या तरी सगळे सबमिशन्समध्ये बिझी आहेत. पण माझं ॲक्च्युली सबमिशन झालं होतं सगळं करून. सो मी आता घरी चाललो आहे. तर सगळे प्रॅक्टिकल नंतर मे बी सगळे फ्री होते आणि एक प्रॅक्टिकल नंतर कुठेतरी जायचा प्लॅन करतो आहे आम्ही. तर तेव्हा पण मग ब्लॉगिंग वगैरे आपण करूया, मस्तपैकी शूट करूया. आणि आता सध्या तरी वैभववाडीला ट्रेन क्रॉसिंगला थांबली आहे. माहीत नाही कुठची ट्रेन क्रॉस होते ती, बघितलं नाही मी ह्याच्यावरती ॲपवरती, बघतो आता. पण ट्रेन खूप स्लो चालली आहे. प्रत्येक स्टेशनला थांबते कुठे ना कुठे नाही क्रॉसिंगला. माझा अर्धा मूवी बघून झाला त्याच्यावर. आता मे बी आता कुडाला 7-7:30पर्यंत पोहोचू. अजून मी कणकवलीला वगैरे पोचली का मम्मीला फोन करून सांगेन की आली आहे म्हणून ट्रेन. आणि हेडफोनची बॅटरी पण आता संपायला आली आहे. सो आता काय बघणार मूवी, बाकीची मूवी पण घरी जाऊन बघेन. ठीक आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेस आता क्रॉस झाली. नंतर होप्सो आता ट्रेन सुटेल. जनशताब्दी एक्सप्रेस ॲक्च्युली ऑन टाईम आहे. त्याची मला अंदाज होता जनशताब्दीच असणार, पण मी आपलं कन्फर्म सांगितलं नाही. ठीक आहे. ट्रेन आता वैभववाडी स्टेशनला अजून पण थांबली. जनशताब्दी क्रॉस झाली पण अजून काय सुटायचं नाव घेत नाही. इकडे सगळे आता उतरले आहेत. संध्याकाळची वेळ.
आणि आज वाटतं बरंच लेट होणार आहे आपल्याला जायला. कोचमध्ये स्मोकिंग खूप करतायत. डोकं दुखायला लागलं स्मोकचा वास घेऊन म्हणून जरा बाहेर आलो. सगळे ग्रुपमधलं पब्लिक आहे, कॉलेजमधली सगळी मुलं आहेत. तर सगळी गोव्याला जात आहेत. आखाडाबा त्यांचाच आहे, भरलेला आहे पूर्ण. ठीक आहे, इथे आता स्टॉप घेत चालली आहे. कंटाळा यायला लागला नसतं. अर्धी पिक्चर बघून झाला, हेडफोनची बॅटरी संपली. आता काय मूवी वगैरे बघायला मिळत नाही. आता पुढची ट्रेन कुठची क्रॉस होते काय माहीत. अजून ठीक आहे. लेट तर खूप झाली आहे ट्रेन, खूप. आता वाजले आहेत 5:52. 6:40चं पोचायचं टायमिंग आहे. पोचायला काय पोचू शकते आता, लगेच सुटली तर इथून. पण अजून तरी काय दिसत नाही लक्षण. आता तेजस एक्सप्रेस क्रॉस झाली. तर आता होप ट्रेन सुटेल. आणि थंडची बॉटल घेतली आहे चिरा सोडाची, खूप गरम होत होता. आणि वाटतं सिग्नल पडला आहे वाटतं आता. तर आता ट्रेन सुटेल, आपण जाऊन आपल्या सीटवरती बसूया. आत्ता जस्ट ट्रेन सुटली, परत 1 तास थांबली. 6 वाजता सुटली. तर असं कसं झालं 6 वाजता इतकं थांबत गेली तर. ठीक आहे, चला आता होप्सो ह्याच्यानंतर पुढे कुठे डायरेक्ट कुडाळलाच थांबलो. आणि लांबू दे नको आणि आता फास्ट जाऊन दे दोघी. आता सुटली भेटेल, बरं वाटलं जरा ते जिरा सोडा पिऊन. गरमीने नुसतं डोकं म्हणून लागलेलं. परत ट्रेन थांबली आता नांदगाव स्टेशनला. आणि खूपच थांबत चालली आहे. प्रत्येक स्टेशनला नुसता स्टॉप घेते. अजून पण कुडाळला अजून 2 आहेत, कणकवली, अचिरणे, कणकवली, सिंधुदुर्ग आणि नंतर कुडाळ. म्हणून बराच वेळ अजून. आणि आता कुठची ट्रेन येते क्रॉसिंगला काय माहीत नाही. ते कुठं आज 5 झाली काय तुम्हाला कळवतो. आणि ही ट्रेन अशी. आणि थोडं क्लाउडी दिसतंय, पावसाचं वातावरण दिसतंय. माझ्या मते रात्री पाऊस पडेल. तर ठीक आहे. इथे सगळा असा फोटोशूट चालू आहे या बाईचा. वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतोय. इंदोर कोचिवली. ही ट्रेन कोचिवलीला उद्या पोचणार, उद्या संध्याकाळी. तुम्ही बघू शकता. हीच परत ह्याच दिवशी 2 दिवसच चालते ही ट्रेन या रूटला. आणि ते 3 डबे आहेत ॲक्च्युली जनरलचे. हा 1, 2, 3 आणि 4 आहेत ॲक्च्युली. आणि तो पुढचा आहे तो ह्याचा आहे हँडिकॅपचा. आणि बरीच लांब आहे ट्रेन, तुम्ही बघू शकता. बरीच लांब आहे. आणि मागच्या साईडला पण आय थिंक 2 डबे असतील. तर यांचं काय जोरदार फोटोशूट चालू आहे. आणि ते काळजी तुम्ही बघू शकता. काळजीचा सीझन तसं संपायला आला आहे आणि संपलाच आहे. आणि आंब्याचा सीझन आता सुरू होईल. हळूहळू आंबे पण मार्केटमध्ये येतील. अजून तर ट्रेन दिसत नाही, कुठची येते काय माहीत नाही. ॲपवरती पण काय दिसत नाही कुठची ट्रेन येते. तर आता थांबली आहे इथे. किती वेळ थांबणार आहे ते पण माहीत नाही. सो 6:40ला तर नाही पोचणार मला तर वाटत नाही. तर आता 6:15 झाले आहे तिथे. आणि सगळे बाकीचे पण कंटाळले आहेत लोक, कारण की ट्रेन खूप लेट झाली आहे. आणि
बघूया आता. ठीक आहे, दाखवतो इथून व्ह्यू. असा कायचा व्ह्यू आहे. तिथे तुम्हाला जे ब्रिज दिसतं आहे वरचं ते नांदगावचं ब्रिज आहे, म्हणजे जो हायवे आहे तो नांदगाववरनं कणकवलीला कनेक्ट होतो. तर तो हायवेचं ब्रिज आहे ते. कारण की मी मागेच गेलो साईशकडे, तेव्हा तिकडूनच गेलो. सो मला तो रस्ता साधारणपणे माहिती आहे. आणि इथे काहीसे लोक इथे ट्रॅकवरती उभे आहेत, जे की खूप रिस्की आहे. फोटोज वगैरे काढत आहेत. तर तुम्ही असे कधी थांबू नका, कारण की कधी पण ट्रेन वगैरे येऊ शकते, काय पण होऊ शकतं. सो मेल ट्रेन मालगाडी होती, मालगाडी आली आहे त्याच्यासाठी क्रॉसिंगला थांबलेली. तर आत्ता जस्ट ती क्रॉस होते आहे. 6:30 झाले, 6:36 झाले आहेत. अजून का वैभववाडीवरनं काय सुट्टी नाही ट्रेन. आता बघूया गेल्यानंतर तरी सुट्टी आहे काय, सुटली काय तुम्हाला कळवतो. 6:40 झाले आणि आत्ता जस्ट ट्रेन सुटते आहे. खूप लेट झाली ट्रेन. 6:40ला कुडाळला पोचायचं टायमिंग होतं, बट क्रॉसिंगने खूपच लेट केलं. आता सिंधुदुर्ग स्टेशन गेलं, ओरोस स्टेशन गेलं. आता पुढं येईल थोड्या वेळातच. आता वाजले आहेत 7:02. मम्मीला मगाशीच फोन केला. मम्मी आता येऊन उभी असणार तिथे स्टेशनला आपली वाट बघत. चला तर मग आता येईल 10-15 मिनटात स्टेशन येईल. आता मी इथे दरवाजाकडेच उभा आहे. तर उतरायला आलो, स्टेशन आलं की उतरलं. आता बरोबर वाजले 7:09. आता मी कुडाळ स्टेशनला पोचलो आहे. आता मला ब्रिज क्रॉस करून पलीकडच्या साईडला जायचं आहे. आणि इथे पण बऱ्यापैकी मोठा स्टॉप असेल, पण ट्रेन मात्र लेट झाली. 20 मिनटं, 20 ते 30 मिनिट, अर्धा तास लेट होती अप्रॉक्सिमेटली. आणि जास्त मागे नाही आला आपला डबा, जास्त चालायची गरज नाही. ते जवळ आलो. इथून रेल्वेचा पूल आहे, ते क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. असा काहीसा व्ह्यू आहे. इथून वरून दिसतं आहे पूर्ण ट्रेन. आणि मम्मी वाटतं आली आहे. आत्ताच मला जस्ट फोन आलेला मम्मीचा. इथे वाटतं काम चालू आहे, जरा सावकाश जायला पाहिजे. आणि ट्रेन सुटली आहे टायमिंगवरती, कारण की ऑलरेडी खूप लेट झालेली. जरा साईडला तुम्ही बघू शकता ट्रेन सुटली आहे. आता इथून डायरेक्ट जो पुढचा स्टॉप असणार आहे ट्रेनचा तो आहे थिविम. आणि बस आता बरंच दमायला झालं आहे. आता तुम्हाला घरी जातो आणि मग ब्लॉगचा एंड करतो. चला तर मग. ट्रेन तशी लेटच होती, 20 मिनटं. 1 तास झाला. मगाशी आलो आहे घरी. मी खाऊन वगैरे घेतलं आणि आंघोळ वगैरे झाली. आता बसलो आहे आणि आपण आता ब्लॉगला एंड करूया इथेच. तुम्हाला समजा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा काय ब्लॉगमध्ये इम्प्रूव्हमेंट वगैरे होऊ शकतात ते मी माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करीन. आणि चला तर मग भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.